कधीतरी असं होतं का की आपल्याला जे हवं होतं ते सगळं मिळतं, प्रमोशन, नवी गाडी, मोठं घर, पण ते मिळाल्यावर जो आनंद व्हायला हवा तो होत नाही. उलट आत कुठेतरी एक पोकळी जाणवते. बाहेरून सगळं छान दिसतंय पण आतून सगळं रिकामं वाटतं. हे असं का होतं? आणि मला वाटतं हा आजच्या काळातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे, म्हणजे अनुत्तरित प्रश्न आहे. आपण यशाच्या सगळ्या पायऱ्या चढतो, पण वर पोचल्यावर कळतं की अरे आपण चुकीच्या भिंतीला शिडी लावली होती. अगदी. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे स्रोत आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं लेखन. त्यांनी अंतरात्म्याचं खरं महत्त्व यावर खूप खोलवर विचार मांडले आहेत. तर आजचा आपला उद्देश हा आहे की त्यांच्या विचारांमधून या रिकामेपणाचं मूळ शोधायचंय आणि ही समजून घ्यायचंय की खरी संपत्ती नक्की कशाला म्हणायचं. चला जरा खोलात लावून बघूया. नक्कीच. मला वाटतं सुरुवात त्यांच्या सगळ्यात मूलभूत विचाराने करायला हवी. कोणता विचार? की आपल्या आतली शुद्धता, आपला अंतरात्मा. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण आजच्या जगात हे कितपत व्यावहारिक आहे? म्हणजे आपण अशा जगात जगतो जिथे तुमची किंमत तुमच्या सोशल मीडिया फॉलोअर्सवरून किंवा बँक बॅलन्सवरून ठरते. अशा वेळी आत डोकावून बघा हा सल्ला थोडा अव्यवहार्य नाही का वाटत? लोक वेड्यात नाही का हाडणार? खूप चांगला मुद्दा आहे आणि मला वाटतं विद्यानंद यांचं उत्तर यावरच आहे. ते असं म्हणत नाहीयेत की बाहेरच्या गोष्टी सोडून द्या, त्यांचा मुद्दा वेगळा आहे. अच्छा. याला आपण आपल्या मोबाईलच्या डू नॉट डिस्टर्ब मोडसारखं समजू शकतो, बरं का? ओके. बाहेरच्या जगातले नोटिफिकेशन्स म्हणजे पैसा, प्रसिद्धी, लोकांचे मतं हे सतत वाजत असतात की नाही? हो, सतत. त्यामुळे आपल्या आतल्या सिस्टीमचा आवाज आपल्याला ऐकूच येत नाही. ते म्हणतात खरी शक्ती त्या बाहेरच्या नोटिफिकेशन्समध्ये नाही, तर त्या आतल्या शांत, स्थिर सिस्टीममध्ये आहे. ती एकदा सापडली की बाहेर कितीही गोंधळ असला तरी तुम्हाला फरक पडत नाही. म्हणजे हा जगापासून पळून जाण्याचा मार्ग नाहीये. नाही, अजिबात नाही. तर जगात जास्त चांगल्या प्रकारे जगण्याचा मार्ग आहे. एक्झॅक्टली, अगदी बरोबर. कारण जी संपत्ती आतून येते ती कोणीही तुमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. ती तुमच्या नियंत्रणात असते. ठीक आहे. म्हणजे हा एक प्रकारचा आतला भक्कम पारा तयार करण्यासारखा आहे. पण हा पाया तयार करण्यासाठी सुरुवात कुठून करायची? विद्यानंद त्या आतल्या आवाजाबद्दल बोलतात नाही का? तो ऐकणं का गरजेचं आहे असं म्हणतात ते. हो, आणि इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे. ते त्या आवाजाला सत्याचा दूत म्हणतात. सत्याचा दूत? हो, म्हणजे सत्याचा निरोप आणणारा. हा आवाज आपल्याला सतत योग्य आणि अयोग्य यातला फरक दाखवत असतो. एक प्रकारचं आपलं आतलं नैतिक होकायंत्रच. आतलं कंपास. अगदी. पण आपण बाहेरच्या आवाजात इतके गुंतलेलो असतो की या होकायंत्राची सुई कुठे फिरतीये याकडे आपलं लक्षच जात नाही. आणि मग काय होतं? त्यांच्या शब्दात सांगायचं तर आयुष्यात गोंधळ आणि अस्थिरता येते. आणि ही अस्थिरता आजकाल सगळीकडे दिसतेय, खरंय. पण मला एक प्रश्न पडलाय. समजा आपण हा आवाज ऐकायला लागलो तर त्याने नक्की काय बदलेल? इथे एक सुंदर विरोधाभास आहे. हा आतला आवाज ऐकणं, स्वतःच्या आत डोकावणं ही क्रिया वरवर पाहता खूप स्वार्थी वाटते. मी आणि माझं आतलं जग. बरोबर. पण गंमत अशी आहे की जे लोक हा आवाज ऐकायला लागतात ते केवळ स्वतः शांत होत नाहीत, तर त्यांच्यात इतरांबद्दल करुणा, सहानुभूती आपोआप वाढायला लागते. हे कसं शक्य आहे? म्हणजे स्वतःवर लक्ष केंद्रित केल्याने माणूस जास्त निस्वार्थी कसा होऊ शकतो? कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या आतला सत्याशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या आतलं सत्यही दिसायला लागतं. अच्छा. तुम्हाला जाणवतं की जसा संघर्ष आपल्या आत आहे तसाच संघर्ष दुसऱ्यांच्याही आत आहे. मग तुम्ही लोकांना त्यांच्या बाह्य वागण्यावरून नाही, तर त्यांच्या आतल्या स्थितीवरून समजून घ्यायला लागता. त्यामुळे हा आत्मशोध तुम्हाला जगापासून तोडत नाही, उलट जगाशी अधिक खोलवर जोडतो. प्रामाणिकपणा, करुणा, शांती ही मूल्य तुम्हाला बाहेरून लावावी लागत नाहीत, ती आतून आपोआप उगवतात. हे खूपच वेगळं आणि खूप खोल आहे. याच चिरंतन मूल्यांच्या विचारांवरून मला त्यांच्या लेखनातल्या अजून एका प्रभावी भागाची आठवण झाली. मृत्यूविषयी. हो, निधन किंवा मृत्यूविषयीची त्यांची संकल्पना ती तर अक्षरशः धक्का देणारी आहे. हो, कारण आपण मृत्यूला एक शेवट मानतो, पण त्यांनी मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. त्यांनी एक साधं पण सुंदर रूपक वापरलंय बरं का. ते म्हणतात शरीर हे एक साधन आहे. एक गाडी आहे. हो, एक गाडी आहे आणि आत्मा हा त्या गाडीतला प्रवासी आहे. म्हणजे गाडी आणि ड्रायव्हर सारखं. अगदी तसंच. समजा आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला निघालो आहोत. प्रवास संपला की आपण गाडीतून उतरतो.
गाडी तिथेच राहते, पण आपण म्हणजे प्रवासी पुढे जातो. बरोबर. गाडी नश्वर आहे, प्रवासी नाही. तसंच हे शरीर या जन्माच्या प्रवासापुरतं मिळालेलं एक साधन आहे. प्रवास संपला की ते इथेच राहतं, पण आत्मा, तो प्रवासी, पुढे जातो. तो शाश्वत आहे. आणि याच विचारातून त्यांची ती एक ओळ येते जी माझ्या डोक्यात घर करून बसली आहे. अंतरात्मा म्हणजेच धन, त्याने देह सोडला की निधन. बरोबर. आणि त्या निधन शब्दाची फोड केली की सगळा अर्थ स्पष्ट होतो. एक मिनिट थांबा. तुम्ही म्हणताय की निधन या शब्दाचाच अर्थ धन निघून जाणे असा आहे. निधन. हो. मी आजपर्यंत या शब्दाकडे कधीच असं पाहिलं नव्हतं. अरे देवा, हे तर संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतं. हो. त्यांच्या व्याख्येनुसार खरं धन म्हणजे पैसा, सोनं, नाणं नाही. तर तो अंतरात्मा आहे. अगदी. जोपर्यंत ते आत्मरूपी धन शरीरात आहे तोपर्यंत जीवन आहे. आणि ज्या क्षणी ते धन शरीरातून निघून जातं त्या क्षणी निधन होतं. त्यामुळे मृत्यूची भीती बाळगण्याऐवजी किंवा या तात्पुरत्या गाडीची म्हणजे शरीराची पूजा करण्याऐवजी त्या कायमच्या प्रवाशाची म्हणजे आत्म्याची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. हाच त्यांचा संदेश आहे. तर विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून एक अतिशय स्पष्ट चित्र समोर येतंय. आपण सुरुवातीला ज्या रिकाम्यापणाबद्दल बोलत होतो तो काय येतो? कारण आपण आपली सगळी ऊर्जा साधनावर म्हणजे गाडीवर खर्च करतोय, तिला सजवण्यात, तिला जपण्यात, आणि आत बसलेल्या प्रवाशाकडे, त्या खऱ्या संपत्तीकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष झालं आहे. बरोबर. शरीर तात्पुरतं आहे, पण आत्म्याचं तेज चिरंतन आहे. आणि या सगळ्या चर्चेतून एक कळीचा मुद्दा समोर येतो. हा सगळा प्रवास आतून बाहेरचा आहे. आपण नेहमी बाहेरचं जग बदलायला बघतो, परिस्थिती सुधारायला बघतो, पण हे लेखन आपल्याला आरसा दाखवतं. ते सांगतं, आधी आत बघा. आतला गोंधळ शांत झाला की बाहेरच्या गोंधळाचा त्रास होत नाही. अगदी. त्यामुळे हे लेखन आपल्या सगळ्यांसमोर एक साधा प्रश्न ठेवतं. कोणता? आपण आपल्या दिवसातली, आपल्या आयुष्यातली किती टक्के ऊर्जा साधनासाठी वापरतो आणि किती टक्के प्रवासासाठी? वा. म्हणजे आपलं शरीर, घर, पैसा, करिअर या गोष्टींसाठी आपण किती वेळ आणि शक्ती खर्च करतो, आणि त्या आतल्या प्रवासासाठी, त्याच्या शांततेसाठी, त्याच्या शुद्धतेसाठी आपण खरंच किती वेळ देतो? याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःलाच विचारायला हवं. अप्रतिम. आणि याच विचारावर ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार सोडून जाऊ इच्छिते. लेखानुसार अंतरात्म्याचा आवाज ऐकल्याने आपल्यात करुणा आणि प्रामाणिकतेसारखी मूल्य वाढतात. आजच्या जगात खरं तर अनेकदा याच्या उलट वागणं जास्त सोपं आणि फायद्याचं ठरतं. तर मग आपल्या आतला तो आवाज ऐकण्यासाठी, भलेही ते सुरुवातीला गैरसोयीचं वाटलं तरी, आज आपण असं कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो? कदाचित एखाद्याला मदत करण्याऐवजी दुर्लक्ष करणं सोपं वाटत असेल, पण तरीही थांबून मदत करणं, किंवा एखादं खोटं बोलून सुटका होत असेल पण तरीही खरं बोलण्याची हिंमत दाखवणं, ते पहिलं छोटं पाऊल कोणतं असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.